हॅलो. तर आज आपण एक जंक फूड आणि हेल्दी फूड असा मिक्सचर खाणं बनवणार आहोत. म्हणजे आपण एका पटॅटोचं फ्रेंच फ्राईज असं बनवणार आहोत. तर पहिलं मी ह्याला जरासं धुवून घेतलं आहे, जरा हे करते आणि मग नंतर आपण ह्याची कपडे काढणार आहोत. तर आपण हे स्किप करूया बिकॉज तुम्हाला बघायचं नाही आहे ह्याचे कपडे काढताना. आता मी या बटाट्याचं हे काढलं आहे साल, पण जराशी बाकी आहे साल, ती काढू नाही शकली मी. तर ते ठीक आहे. आता तुम्हाला बटाटे सरळ उलटे कसे पण कापा, ते तुमच्यावरती आहे. कारण कुठला पण शेप तुम्हाला तुमच्या फ्रेंच फ्राईजला देते तो तुमच्यावरती आहे. तर मी सरळ कापते. अरे बापरे. ओके, एवढा ठीक आहे ना? ठीक आहे एवढा. आता आपण ह्याला असे कापणार सरळ. मी असे कापते आहे, तुम्ही कसे पण कापू शकता, ते तुमच्यावरती आहे. म्हणजे बटाटे असे दिसायला पाहिजेत, ह्याच्यासारखेच. तर बटाटे कापल्यानंतर मी जराशी यांना धुवणार आहे, म्हणजे जे पण असं घाण वगैरे असेल ते निघणार. तर मी एकच बटाटा घेतला आहे, तुम्ही 2-3 किती पण घेऊ शकता. तर आता मी पाणी टाकल्यानंतर धुतल्यानंतर त्यांना जरासे सुकवलं आणि आता ह्याच्यात मी जरासं मीठ टाकेन, जरासंच, जास्त नाही. आणि मीठच्या नंतर मी हे कॉर्नफ्लावर जर तुमच्याकडे असेल तर, नाहीतर मैदा. आणि हे कॉर्नफ्लावर नाहीतर मैदा आपण टाकतोय कारण क्रिस्पी होणार मग त्याच्यासाठी. तर हे आता असे कॉर्नफ्लावर आणि मिठाचे असे दिसणार तुम्हाला. आणि नंतर तुम्हाला तेल गरम करायचं आहे आणि त्याचे टाकायचे. ही कढईमध्ये आता मी तेल टाकणार आहे. आता मी तेल टाकलं आहे जेवढं पाहिजे, आणि तुम्ही हात घालून बघू शकता की गरम झाल्यानंतर टाका. ठीक आहे. माझं सगळं ऐकायची गरज नाही आहे, टाकू नका हात. आता तेल गरम झालेलं आहे, म्हणजे ठीकठाक झालं आहे, तर मी टाकणार आहे. मी जरा घाबरते पण ठीक आहे. हे तुम्ही कुठेतरी अडल्टच्या म्हणजे जर कोणतरी अडल्ट असेल ना तरच करा. जर तुम्ही माझ्या एवढे असाल तर अडल्ट बघतायत ना तेव्हाच करा. खूप डेंजरस आहे तेल. काय सुंदर दिसत आहेत आपले बटाटे, बघा जरा मला. तर असे झाले पाहिजे. माझे जरा असे ओलसर झालेले, पण तुम्ही चांगल्यापैकी करा. तर आता इकडे एक्सपर्ट्स करत आहेत काम, मी करत नाही आहे. मला जरा भीती वाटते तेलाची. आणि जर तुमच्याकडे एअर फ्रायर असेल तर खूपच चांगलं आहे. आता हे गोल्डनिश झालेले आहेत, तर आता आपण काढूया ह्यांना थोडं, म्हणजे 1-2 मिनटानंतर. तर बघा आता आपण हे काढणार आहोत. फुल्ली कुक्ड आहेत. किती मस्त मस्त वाटत आहेत गरम गरम. जेव्हा आता पाऊस पडेल तेव्हा तर मस्तच वाटतील. एकदम सुंदर दिसत आहेत माझ्यासारखेच. तर एकदम चांगले झालेले आहेत. आमच्याकडे पेरी पेरी नाही आहे, मेयोनीज पण नाही आहे आणि चीज पण नाही आहे आज. तर तुम्ही हे सगळं टाकू शकता, पण आम्ही ह्याच्यावर फक्त मीठ टाकून खाणार आहोत. तर आता मीठ टाकणार आहोत आम्ही. आणि हे तयार आहेत आपले जंक पण आणि हेल्दी फ्रेंच फ्राईज. तुम्ही हे इझिली बनवू शकता. तर बाय बाय, बनवा घरी आणि खा.